सांगितलेलं आहे, म्हणजे जे जे संतांनी आणि ग्रंथांनी आम्हाला करा म्हणून सांगितलेलं आहे ते करायचं, आणि जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते प्रयत्नपूर्वक टाळायचं. याला विधिनिषेध असं म्हणतात. पण आम्हाला जे सोपं पडतं ते करून मोकळं होतं, ते विधी सगळे आम्ही गुंडाळून ठेवून देतो. या पद्धतीने आमचं चाललेलं असेल तर तो भगवंत प्रसन्न झाला म्हणजे माझंच चित्त माझ्यावर प्रसन्न झाल्याचं मला कधी लक्षात येणारच नाही. आणि म्हणून प्रेम प्रीतीने बांधावे, आणि त्याला ज्याची अत्यंत आवड आहे. दुसरं, भगवंत धर्मस्थापनेसाठी परत परत जन्म घेतो, पुनर्स्थापना करण्यासाठी परत परत तो अवतार रूपाने धारण करतो आणि आपल्यासमोर येतो. मग भगवंताला हा आपला धर्म अत्यंत प्रिय आहे, आणि आम्ही आपल्या धर्माप्रमाणे वागतही नाही आणि आपल्या धर्माची निष्ठा बाळगतही नाही. बाळगतो का आम्ही आमच्या धर्माची निष्ठा? वरवर पाहता असं दिसतं की हो सगळं, पण संस्कृती कोणाचीच आमच्यावर जास्ती भारी होत चाललेली आहे, हावी होत चाललेली आहे. बघा तुम्ही, केकशिवाय वाढदिवस होत नाही. पूर्वी होतं का हे काही? मग आता केकवरचे दिवे फुंकतात. आमच्याकडे दिवे लावून ओवाळण्याची पद्धत आहे का फुंकवर मारण्याची पद्धत आहे? आता किती चुकीच्या पद्धतीने हे सगळे संस्कार आम्ही असे बिघडून टाकलेले. जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जे काय सांभाळण्याचं काम करायचं आहे ते आम्हीच करायचं आहे की नाही, ते भगवंताला आवडतं. तिथीने वाढदिवस करणं जास्ती योग्य असतं, पण आम्हाला तारखेने जास्त आवडतं. तिथी लक्षातच राहत नाही. तिथी जी आहे ती आमच्या लक्षातच राहत नाही. आम्ही वाढदिवस साजरे करतो ते इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे सगळं आमचं चाललेलं असतं. मग आता इतक्या त्या संस्कृतीचं आमच्यावर काय झालेलं आहे तो प्रभाव आहे, आणि ती संस्कृती आम्हाला कुठं घेऊन जाते आहे? भोगाकडे घेऊन जाते आहे. त्यागपूर्ण जीवन जे आहे ते अत्यंत आनंदाचं असतं हे सांगणारी आमची संस्कृती, आणि आम्ही मात्र भोग संस्कृतीने काय झालेले आहोत तर ओढले गेलेले आहोत. मग आता नुकसान कोणाचं होतं आहे तर आमचं होतं. मग भगवंताला काय आवडतं? जो धर्म तुम्हाला सांगितलेला आहे, जे कर्म तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते निष्काम भावनेने व्यवस्थित करत राहणं हे भगवंताला अतिशय आवडतं. मग आता मला जर भगवंताची ती आवड लक्षात असेल, वाचन केलेलं असेल, ग्रंथ ऐकलेले असतील, कुठं श्रवण केलेलं असेल संत संगतीत, तर ह्या गोष्टी माझ्या लक्षात येतील. आणि केलंच नसेल तर संत काय ते टाळकुटे आहेत असं म्हणायला काय? टाळकुटे कशा असतात? आता मला तर नेहमी असं वाटतं की आता क्रिकेटची मॅच ज्या वेळेला आपण पाहतो, किती तास त्याच्यात वाया जातात हो? किती तास वाया जातात? लिटिल चॅम्प्स वगैरे ज्या वेळेला त्याचे कार्यक्रम आपण पाहतो तेव्हा त्या हिंदी गीतावर सगळे टाळ्या वाजवतात, तेव्हा ते टाळकुटे नाही आहेत. तिथं सगळे ते डोलतात, उभं राहतात, नाचतात, हे सगळे प्रकार तिथं चाललेले आहेत. मग आता आमचे संत जे आहेत ते देवाच्या नावाने हे करतात. मग ते देवाच्या नावाने करतात त्यावेळेला ते टाळकुटे आहेत, त्यांनी समाजाला सगळं वाईट वळण लावलेलं आहे वगैरे वगैरे, आपण त्याच्या नावाने आरडाओरडा करतो. पण आता हा पण वेळ वाया घालवणारा सगळा उद्योग आहे ना. पण तरीसुद्धा तिथं मात्र काय आहे ते मात्र आम्ही उचलून धरतो, आणि जे आमचं खरं आहे, जे आमच्या हिताचं आहे त्याच्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करतो. म्हणून भगवंताची आवड म्हणजे नेमकं काय आहे हे सुद्धा सद्ग्रंथातून संतांनी तुमच्या आमच्यासमोर काय केलेलं आहे तर ठेवून दिलेलं आहे. आता समर्थांचाच एक श्लोक आहे, धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी येले, की हे धर्मसंस्थापनेचं त्याचं जे कार्य आहे ना त्या धर्माचं जागरण करण्यासाठी हे सगळे संत त्यांनी निर्माण केलेले आहेत, आणि ते करत राहतात सतत. आणि त्या संतांचं आम्ही जय जयकार नक्की करतो, पण त्यांचं ऐकत मात्र नाही. त्यांचं ऐकत मात्र नाही. अशी जी आमची फजिती चाललेली आहे ती कुठंतरी आमची थांबली पाहिजे. की येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त. साधं उदाहरण आहे पहा. आपल्या घरी काम करायला मोलकरीण आलेली असते. आता आपल्याला जसं आवडतं तसं ती करत गेली तर ती आपल्याला आवडते की नाही? मग तिने न मागता आपण तिला पैसे देतो,
कशामुळे देतो? आपल्याला जसं आवडतं तसं ती करते म्हणून. मग भगवंताला जसं आवडतं तसं मी जर करत राहिले तर मला सुद्धा तिकडून प्रसन्नतेचा, त्याच्या आशीर्वादाचा लाभ होणार आहे की नाही, आनंदाचा. पण हे आमच्या लक्षात येत नाही आणि देवघरात त्याला मांडलेलं आहे. त्याची सकाळी एकदा पूजा आटोपलेली आहे, उरकलेली आहे, संपवलेली आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दिवा लावेपर्यंत त्याचा माझा संबंध नाही. मग मला मनाला वाटेल तसं मी वागायला मोकळी, असं जर माझं चाललेलं असेल तर कुठंतरी काहीतरी चुकत आहे. संपूर्ण दिवस माझा त्याच पद्धतीने गेला पाहिजे की प्रत्येक कृती करताना ही माझ्या भगवंताला आवडेल का. इथं मी जर अशी वागले तर ते धर्माच्या व्यवस्थेसारखं होणार आहे का, का मी या ठिकाणी अधर्म माजवणार आहे. या सगळ्या गोष्टी माझी लक्षात ठेवून जर माझा व्यवहार असेल. समर्थ आपल्याला म्हणतात की बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट, नीती न्याय. की अनंत योनीतून फिरत आल्यानंतर आपल्याला नरदेहासारखा उत्कृष्ट देह प्राप्त झालेला असतो आणि ह्या नरदेहातच धर्माच्या आज्ञा पालन करता येतात. ह्या नरदेहातच आपल्याला धर्म, न्याय, नीती यांची जोपासना करता येते. आपल्याला त्यागाने वागता येतं, आपल्याला भगवंताची भक्ती करता येते. इतर योनीमध्ये ह्या पद्धतीने काहीही करता येत नाही. म्हणून नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे ते भगवंताचे आपल्यावर असणारे अनंत उपकार आहेत, हे लक्षात ठेवावं. आणि हा नरदेह आता कशासाठी उपयोगात आणायचा आहे, ह्याच्यासाठी मी काय व्हावं तर जागं व्हावं. भक्तिभाव आणि भजन. आता पुढे भगवंताशी सख्य तुम्हाला जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा. आपला काल असा व्यतीत करावा. आणि आपण कसा करतो, आता दुसरा प्रश्न आपल्यासमोर येतो की इथं आपल्यासमोर आहे भक्तिभाव आणि भजन. भाव म्हणजे भगवंत आहेच. कुठल्याही माझ्यावर कुठलेही संकट जरी कोसळले तरी भगवंत नाही असा माझ्या मनात विचारच येता उपयोगाचा नाही. ते माझ्या प्रारब्धाने येणाऱ्या गोष्टी आहेत, पण भगवंत नावाचं तत्त्व आहेच आहे. तो या संपूर्ण जगताचा सांभाळ करणारा आहे, तो नक्की आहे असा जो विश्वास, त्याला भाव असं म्हटलेलं आहे. आणि ह्या भावातूनच भक्तीचे मळे फुलतात, नाहीतर ते होणार आहे का. दाखवा भाव जला वाचुनी, भक्तीचे कारंजे उडवणी, असं डॉक्टर काकांचं एक गीत आहे. कारंजे आपण पाहतो, त्या कारंजा म्हणजे हौद छान बांधलेला आहे. त्यानंतर तिथं जे काय सगळी पाईपलाईन बसवलेली आहे कारंजासाठीची, ती उत्कृष्ट आहे, लाईट उत्कृष्ट आहे. पण तो कारंजाचा खेळ पाहण्यासाठी आतमध्ये पाणीच नसेल तर त्या एवढ्या गोष्टींचा काही उपयोग आहे का. जसं दाखवा भाव जला वाचुनी, भगवंताच्या अस्तित्वाचा निश्चय जर आतमध्ये असेल तर त्या असे भक्तीचे मळे फुलतात. हो, अरे तो आहे, मग त्याला शोधला पाहिजे. मग त्याला शोधण्यासाठी ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. मग ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर ज्याचा आधी झालेला आहे त्याला पकडलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर येतात. भाव असेल तरच या गोष्टी पुढे पुढे एक एक येत जातात. पण भावच नसेल भगवंतावरचा तर ह्या पद्धतीचे कार्यसुद्धा पुढे होऊ शकत नाही. निरूपण आणि कथा कीर्तन हे सगळं देवाला आवडतं आणि ते करण्याचा आमच्या दिवसभरातला किती प्रयत्न त्यासाठी आम्ही करतो आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. की आम्ही किती 24 तासापैकी किती तास आम्ही ह्या कारणासाठी घालतो आहे का. हो, आम्हालाही सगळं करावं असं वाटतं पण वेळच मिळत नाही. सगळ्यांची तक्रार आहे की नाही, सगळं करावं असं वाटतं पण वेळच मिळत नाही. आणि आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात वेळ मिळत नाही ही खोटी सबब आहे. अजून त्याची आवड उत्पन्न झालेली नाही आणि अजून त्याला तेवढं महत्त्व दिलं पाहिजे हे आमच्या लक्षात आलेलं नाही. हे मात्र आम्ही कबूल करत नाही. डोंगरे शास्त्री तर अगदी छान आपल्यासमोर 24 तासाचं हेच गणितच मांडून देतात, टाईम टेबल आखून देतात. ते म्हणतात 12 तास प्रपंच करा. आवडतो ना तुम्हाला, मग 24 तासापैकी 12 तास प्रपंच करा. 8 तास प्रपंच करून थकलेले असल्यामुळे झोपा काढा.
8 तास झोप काढा. आता किती तास उरले? 12 आणि 8 20 गेले, राहिले 4 तास. आता मानवी मनाला थोडीशी करमणूक पाहिजे की नाही? मग 3 तास टी व्ही पुढे